Hello friends, how are you? Welcome to the topic 2 of Unit 4 of our VEC course 2. Today we are going to learn an interesting topic, that is virtual reality. Virtual reality ही कशा पद्धतीने आता आपण वापरतो आणि व्हर्च्युअल रियालिटीचं तुमच्या माझ्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे आपण आता समजून घेणार आहोत. पहिल्या टॉपिकमध्ये आपण क्लाउड कम्प्युटिंग शिकलो. आता आपण व्हर्च्युअल रियालिटी समजून घेऊयात. युनिट आपलं आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजी अँड देअर ॲप्लिकेशन. या सगळ्या इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे. सध्या बेसिक स्ट्रक्चर त्यांचं आहे, पण येणाऱ्या काळामध्ये ह्या मोठ्या प्रमाणात तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये येणार आहेत, आपलं आयुष्य व्यापणार आहेत आणि त्यामुळे हे समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. सो लेट्स स्टार्ट अंडरस्टँडिंग व्हर्च्युअल रियालिटी. What is virtual reality? Virtual reality is a computer-generated environment with scenes and objects that application users feel they are immersed in their surrounding. कम्प्युटरनी जनरेट केलेलं एक वातावरण तुमच्या माझ्या आजूबाजूनं तयार केलं जातं. ते आपल्याला आपण जे VR चे ते गॉगल्स असतात ते लावतो किंवा ते मशीन लावतो आणि ते एन्व्हायरमेंट अशा पद्धतीने तयार केलं जातं कम्प्युटरच्या माध्यमातून की ॲप्लिकेशन युजर जे आहेत, म्हणजे आपण जे आहोत, आपल्याला असं वाटतं की आपण त्या वातावरणात इमर्स झालो, सम्मिलित झालो, प्रत्यक्ष थेट आपण तिथेच उभे आहोत असं आपल्याला वाटतं. याला व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात. ही कम्प्युटरच्या माध्यमातून तयार केलेली रियालिटी ती खरी नसते, पण आपल्याला ती खरी वाटते, इतकी खरी वाटते की असं वाटतं की आपण त्या ठिकाणी हजर आहोत. मग तो एखादं हॉरर फिल्म असेल किंवा एखादा व्हिडिओ गेम असेल, त्याच्यामध्ये आपण स्वतः त्याच्यात पार्टिसिपेट करतो किंवा केल्यासारखं आपल्याला फील येतो. सगळ्या पद्धतीनं, म्हणजे त्याचं ॲनिमेशन, त्याचं ते कम्प्युटरायझेशन, त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं साऊंड, त्याचं ह्या सगळ्या गोष्टी तिथे इतक्या पॉवरफुली क्रिएट केल्या जातात की आपण त्याच्यामध्ये इमर्स झालेलो आहे, आपण त्याच्यामध्ये सम्मिलित झालेलो आहे असं वाटतं. याला व्हर्च्युअल रियालिटी असं म्हणतात. दिस एन्व्हायरमेंट इज परस्यूड थ्रू अ डेडिकेटेड हेडसेट ऑर हेल्मेट. एक तर डेडिकेटेड हेडसेट असतो किंवा हेल्मेट असतं ते लावलेलं, समोर ग्लाससारखं असतं, ते चित्रासारखं असतं, ते कम्प्युटरसारखं लावलेलं असतं, चष्मा, आणि आपल्याला ते दिसायला लागतं. मग आणि आपण इतके त्याच्यात इन्व्हॉल्ड होतो, इतके त्याच्यामध्ये इमर्स होतो की असं वाटतं की आपण त्याचा पार्ट अँड पार्सल झालो. याला व्हर्च्युअल रियालिटी असं म्हणतात. विशेषतः सध्या व्हिडिओ गेम्सच्या बाबतीमध्ये व्हर्च्युअल रियालिटी वापरली जाते. पण आपण हा एपिसोड समजून घ्या, भविष्यात कुठे कुठेही वापरली जाणार आहे. आत्ताच वापरली जाते, कुठे कुठे त्याचा उपयोग होतो आणि कसा उपयोग होतो, किती पॉवरफुली हे वापरलं जातं हे आपण समजून घेऊयात. ओके, सो व्हर्च्युअल रियालिटी बेसिकली इज अ कम्प्युटर जनरेटेड एन्व्हायरमेंट. कम्प्युटरच्या माध्यमातून तयार केलेलं असं वातावरण की जिथे आपल्याला असं वाटेल की आपण त्या वातावरणाचा भाग आहोत. ओके, व्हर्च्युअल रियालिटी VR अलाउज अस टू इमर्स अवरसेल्फ इन व्हिडिओ गेम. व्हिडिओ गेममध्ये आपण पार्टिसिपेट करतो, म्हणजे हिरो बनतो आपण त्याचे, आणि हिरो बनून आपण तिथे प्रत्यक्ष गेम खेळतो, प्रत्यक्ष ती लढाई लढतो, किंवा काय जो कुठला गेम असेल, प्रत्यक्ष कार रेसिंगमध्ये आपण त्या कारमध्ये बसल्यासारखं आपल्याला वाटतं. इतकं ते सुंदर फील सगळा तो रियालिटीचा दिला जातो. व्हर्च्युअल असते ती, पण आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो. इमर्स म्हणजे मिसळून जाणे, त्याच्यात सम्मिलित होणे. द इन्व्हेन्शन डेट्स इन 1950. हे आताचं नाही आहे. व्हर्च्युअल रियालिटीचा युसेज हा आत्ता मोठ्या प्रमाणात वाढला आणि कम्प्युटर जनरेटेड झाल्यामुळे त्याला एक नवं डायमेन्शन प्राप्त झालं, पण हे आधी पण होतं. पहिला जो व्हर्च्युअल रियालिटी डिव्हाइस आहे त्याला सेन्सोरामा म्हणतात. खूप आधी जनरेट केलं होतं. अ मशीन विथ बिल्ट इन सीट्स दॅट जनरेटेड व्हायब्रेशन टू मेक एक्सपिरियन्स ॲज विविड ॲज पॉसिबल. एका हॉरर फिल्ममध्ये किंवा हॉरर शोमध्ये त्या व्हायब्रेट होणाऱ्या सीट्स तयार करण्यात आल्या की त्याच्यावर बसल्यानंतर तिथे जर काही भयानक गोष्ट घडली तर त्या सीट्स व्हायब्रेट व्हायच्या आणि त्याचा तो रिअल लाईफ एक्सपिरियन्स देण्यासाठी, लोकांना देण्यासाठी म्हणून सेन्सोरामा नावाचं डिव्हाइस तयार करण्यात आलं होतं की प्रत्यक्ष जे काही डोळ्यासमोर चाललेलं आहे त्याचा फील आपल्याला यावा, ते आपल्याला जाणवावं प्रत्यक्षपणे. असा प्रयत्न हा सेन्सोरामाच्या माध्यमातून करण्यात आला. 1950च्या दरम्यान हे तयार करण्यात आलं होतं. पण आता मात्र, त्यावेळेस ते फिजिकली करण्यात आलं, आता मात्र कम्प्युटरच्या माध्यमातून व्हर्च्युअल रियालिटी या क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती झाली आहे. ती कशा पद्धतीने आहे आपण बघू. व्हर्च्युअल रियालिटी, द मेन डिफरन्स दोन आहेत. एक व्हर्च्युअल रियालिटी आहे, एक ऑग्मेंटेड रियालिटी आहे. दोन रियालिटीज आहेत. द मेन डिफरन्स बिटवीन द टू इज VR builds the world in which we immerse ourselves
in the created world and everything we see is the part of an environment artificially created. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय? दोन मधला फरक आपण समजून घेऊयात. बघा, हा फरक विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. VR आणि AR ऑग्मेंटेड रियालिटी याच्यातला फरक काय? VR म्हणजे VR रियालिटी म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण इमर्स होतो आणि तिथे जे काही आपण पाहतो, जे काही आपण अनुभवतो, व्हॉट एव्हर वी फील, व्हॉट एव्हर वी इमॅजिन अँड व्हॉट एव्हर वी एक्सपिरियन्स इज ऑल दी पार्ट ऑफ आर्टिफिशियली क्रिएटेड वर्ल्ड. ते सगळंच आर्टिफिशियली क्रिएटेड असतं, तिथे खरं काहीही नसतं. लक्षात घ्या. सोपी डेफिनेशन सांगतोय मी तुला, सोपं डेफिनेशन. व्हर्च्युअल रियालिटीमध्ये सगळं काही आर्टिफिशियली क्रिएटेड असतं आणि तिथे आपण इमर्स होतो. पण जे काही आपण पाहतो, जे काही आपण अनुभवतो, जे काही आपल्याला फील होतं, ते सगळंच सगळं एन्व्हायरमेंट हे आर्टिफिशियली क्रिएटेड असतं, तिथे खरं काहीही नसतं. आता ऑग्मेंटेड रियालिटी म्हणजे काय? ऑन दी अदर हँड, AR इज अन इंटरॅक्टिव्ह एक्सपिरियन्स दॅट एनहान्सेस द रिअल वर्ल्ड विथ कम्प्युटर जनरेटेड परपेच्युअल इन्फॉर्मेशन overlaying digital content into real life environment or objects. इथे काय असतं? इथे रिअल लाईफ असतं. त्या रिअल लाईफमध्ये मग आपल्याला आर्टिफिशियली क्रिएटेड गोष्टी दाखवल्या जातात. जसं फॉर एक्झाम्पल, एक सॉफ्टवेअर असं आहे की तुम्ही ते सॉफ्टवेअर फोनच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून, फोटोज, इमेजेस हा जो असतो ना कॅमेरा आपण ऑन केला. कॅमेरा ऑन केल्यानंतर समोर आपल्याला एक बिल्डिंग दिसते मोठी आणि आपल्याला समोर रस्ता दिसतो. ओके, त्या रस्त्यावर ARच्या माध्यमातून कुठे कुठे कोणत्या गोष्टी आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष दाखवलं जातं. एक मोठा रस्ता समोर आहे, त्या रस्त्यावर मग आपल्याला दिसतं. आपण तो रस्ता, आपला फोन ऑन करायचा, फोन ऑन केल्यानंतर आपल्याला जो रस्ता दिसतोय कॅमेरामध्ये तो खरा रस्ता आहे. पण त्या खऱ्या रस्त्यावर पेट्रोल पंप कुठे आहे तिथे दाखवलं जातं, हॉटेल कुठे आहे तिथे दाखवलं जातं, त्यानंतर सलून कुठे आहे तिथे दाखवलं जातं, मॉल कुठे आहे तिथे दाखवलं जातं. असं ते आपल्याला सगळं दाखवलं जातं. म्हणजे रिअल वर्ल्डच्या फ्रेममध्ये डिजिटल इन्फॉर्मेशन टाकली जाते. असं कॉम्बिनेशन जिथे केलं जातं, त्याला आपण AR ऑग्मेंटेड रियालिटी असं आपण म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल, इथे आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ की मी तुम्हाला प्रत्यक्ष दिसतोय. ओके, यू आर सीइंग मी, you can watch me through the camera, but along with that I am using the PowerPoint presentation, which is a technology, which is an application. इथे रिअल वर्ल्ड आणि ॲप्लिकेशन हे मिक्स केलं मी. आता मिक्स कसं केलं? हे एका सॉफ्टवेअरच्या थ्रू केलेलं आहे. मी जो दिसतोय तो रिअल आहे तुम्हाला. आय एम अ रिअल पर्सन. यू आर सीइंग मी, यू आर वॉचिंग मी. ॲट द सेम टाइम, by the side of mine, you can read something which is created through PowerPoint presentation, especially for your understanding, and both the things are rooted through a software. याला ऑग्मेंटेड रियालिटी असं म्हणतात. हे सुंदर उदाहरण आहे की मी तुमच्याशी बोलतो आहे, ही रियालिटी आहे. व्हर्च्युअल रियालिटीमध्ये असं होत नाही. व्हर्च्युअल रियालिटीमध्ये आपण 100% इन्व्हॉल्व होतो, पण जे काही आहे ते सगळं आर्टिफिशियली क्रिएटेड आहे. कॉम्बिनेशन जिथे असतं, जिथे आत्ता तुम्हाला मी जे कॉम्बिनेशन समजावून सांगितलं, ते कॉम्बिनेशन व्हेअर दी रिअल वर्ल्ड इज सपोर्टेड विथ कम्प्युटर जनरेटेड परपेच्युअल इन्फॉर्मेशन. डिजिटल ओव्हरले म्हणतात त्याला. असा ओव्हरले केला जातो. त्या ओव्हरलेमुळे ऑग्मेंटेड रियालिटी हा देखील एक वेगळा आणि नवीन भाग आहे. त्यांनी एक्सपिरियन्स एनहॅन्स होतो. जसं मी हे तुम्हाला शिकवतोय, पण त्याच्यासोबत हे जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला माझ्या बाजूनी दिसते आहे, याच्यामुळे तुमचा लर्निंग एक्सपिरियन्स एनहॅन्स होतो. मी जे सांगतोय ते तुम्हाला कळतं जास्त प्रभावीपणे, कारण ते दिसते आहे तुम्हाला. मी ते वाचतोय, मी ते समजावून सांगतोय, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात राहतं. त्याचे तुम्ही नोट्स बनवू शकता. फक्त मी बोलत राहिलो असतो तर तुमच्या कसं लक्षात राहील? पण मी तुम्हाला दिसतो पण आहे, त्यामुळे तुम्हाला टीचिंगचा एक्सपिरियन्स पण येतो आहे. मी इथे समजा मी दिसलो नसतो, नुसतंच मी तुम्हाला हे दाखवलं असतं इन्फॉर्मेशन आणि बोललो असतो म्हणून, तर तेवढा इम्पॅक्ट येत नाही. इथे मी तुम्हाला प्रत्यक्ष शिकवतोय. प्रत्यक्ष शिकवतानाचा टीचर तुम्हाला दिसतो. ॲट द सेम टाईम तुम्हाला हे दिसतं पण आहे की काय इन्फॉर्मेशन आहे. जसं आपण क्लासरूममध्ये तुम्ही असता आणि बोर्डवर टीचर लिहितात,
तिथे टीचरही दिसतात आणि टीचरनी दिलेली इन्फॉर्मेशनही दिसते. त्यांनी काय होतं, त्यांनी आपला लर्निंग एक्सपिरियन्स एनहान्स होतो. तसंच इथे आहे. इथे मी पण तुम्हाला दिसतोय, त्यामुळे माझ्या फेशियल एक्सप्रेशनमुळे, माझ्या शिकवण्यामुळे तुम्हाला तो विषय लक्षात येतो आणि ॲट द सेम टाईम तो लिहिलेला आहे, ब्लॅकबोर्डवर लिहिल्यासारखा तुम्हाला बाजूनी दिसतोय. त्यामुळे तो जास्त प्रभावीपणे आपल्या लक्षात राहतो. याला ऑग्मेंटेड रियालिटी असं म्हणतात. ओके, नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटीचे काय काय इम्पॉर्टन्स आहे? डायनिंग. वी कॅन ट्रॅव्हल व्हर्च्युअली टू डिफरंट प्लेसेस टेस्टिंग डिशेस फ्रॉम दीज लोकेशन्स. आता त्या व्हर्च्युअल रियालिटीमध्ये अनलिमिटेड रिसोर्सेस आहेत, अनलिमिटेड. तुम्ही फक्त तो VR गॉगल लावून घ्या किंवा ते हेल्मेट घालून घ्या, तुम्ही जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकता. अक्षरशः ती डिश अशी समोर येऊन तुम्हाला तो खाल्ल्याचा देखील एक्सपिरियन्स येऊ शकतो. इतकं सुंदर आपल्याला त्याच्यामध्ये अनुभव मिळू शकतो. Education. In classroom, the use of VR allows students to better retain knowledge and helps with learning difficulties. ज्या विद्यार्थ्यांना लर्निंग समजतच नाही, कधी कधी मॉडेल एखादं दाखवायचं असेल तर ते मॉडेल म्हणलं तरी ते समजत नाही. टीचरला ते बोर्डवर देखील नीट काढता येत नाही. त्याच्यापेक्षा व्हर्च्युअल रियालिटीमध्ये प्रत्यक्ष तुम्हाला ते दिसू शकतं. तुम्ही त्याला स्पर्श करण्या इतपत तुम्हाला ते जवळ दिसू शकतं आणि त्यामुळे लर्निंग डिफिकल्टीज जर असतील तर तुम्हाला त्या गोष्टी जास्त प्रभावीपणे समजू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल हार्टचं फंक्शनिंग तुम्हाला शिकायचं आहे. ओके, आता ते हार्टचं फंक्शनिंग तर टीचर आपले हार्टचा शेप काढतात, त्याच्यामध्ये आर्टरीज कोणत्या होऊन राहिल्या, वाहिन्या कोणत्या आहेत, रक्त कसं प्युरिफाय होऊन राहिलं, पुन्हा कसं बाहेर चाललं, हे सगळं शिकवतात. पण तुम्हाला जर व्हर्च्युअल रियालिटीचा तो गॉगल किंवा हेल्मेट लावलं तर तुम्हाला ते हार्ट दिसतं, प्रत्यक्ष ते ब्लड येताना दिसतं, प्युरिफाय होताना दिसतं, तिथून बाहेर डिस्ट्रीब्यूट होताना दिसतं. हे सगळंचं सगळं प्रत्यक्ष दिसल्यामुळे तुमचा लर्निंग एक्सपिरियन्स जास्त एनहान्स होतो आणि म्हणून एज्युकेशनमध्ये VR मोठा रोल प्ले करतं. इंडस्ट्री. डिजिटल ट्विन्स आर एक्झॅक्ट डिजिटल कॉपीज ऑफ फिजिकल ऑब्जेक्ट्स दॅट फॅक्टरी वर्कर्स कॅन प्रॅक्टिस ऑन अँड टेस्ट इन अ व्हर्च्युअल वर्ल्ड. एखादी गोष्ट जर बनवायची आहे तर त्याची एक्झॅक्ट रेप्लिका व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये आपल्याला दिसू शकते आणि त्यामुळे ते जे वर्कर्स आहेत ते त्याच्यावर प्रॅक्टिस करू शकतात. पहिले प्रॅक्टिस करू शकतात, कारण मूळ गोष्ट बनवताना जर चुकली तर त्यांनी नुकसान होतं. पण व्हर्च्युअल रियालिटीमध्ये ती गोष्ट कशी बनणार आहे याचं प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन, आणि ते इतकं रिअल असतं, ते इतकं लाईव्हली असतं की त्या वर्करला असं वाटतं की मी स्वतःच उभा आहे तिथे आणि मीच करून राहिलो. त्याच्यासमोर ते त्याला एक्सपिरियन्स मिळतो आणि त्यामुळे फॅक्टरीजमध्ये देखील, इंडस्ट्रीमध्ये देखील आजकाल हे वापरायला लागलेले आहे. मेडिसिनमध्ये एक फार छान रिपोर्ट आहे. द स्पॅनिश नॅशनल रिसर्च काउन्सिल स्पेनमध्ये has succeeded in reducing the effect of Parkinson's in several patients by applying a treatment that uses VR. व्हर्च्युअल रियालिटीची ट्रीटमेंट वापरून किंवा व्हर्च्युअल रियालिटी जिथे वापरली जाते अशी ट्रीटमेंट पेशंट्सना देऊन स्पॅनिश नॅशनल रिसर्च काउन्सिल असं म्हणते आणि त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे की पार्किन्सन्स हा जो भयंकर आजार आहे, मागच्या एक एपिसोडमध्ये आपण पाहिलं, डिमेन्शिया, पार्किन्सन्स, हे सगळे जे अल्झायमर, हे जे सगळे आजार आहेत, पार्किन्सन्सचा इफेक्ट कमी झाला VR वापरून दिल्या गेलेल्या ट्रीटमेंटमुळे. त्यामुळे मेडिसिनमध्ये देखील याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. एंटरटेनमेंटमध्ये तर अनलिमिटेड आहे. आपण एखाद्या सीनमध्ये जाऊ शकतो, आपण एखाद्या सिनेमाच्या प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतो, त्या हिरोसोबत उभे राहू शकतो, हिरोसोबत मारामारी करू शकतो आणि आपल्याला असं वाटेल की आपणच मारामारी केली का, विदाऊट मुव्हिंग फ्रॉम दॅट सोफा. सोफ्याहून न उठता फक्त तो गॉगल लावायचा, ते मशीन लावायचं किंवा हेल्मेट लावायचं, and you can experience the thing. Entertainment has become so lively that you cannot even imagine. जसं 3D फिल्म्स असतात ना, 3D फिल्म्स असतात, त्या 3D फिल्म्समध्ये आपल्याला त्या वस्तू अशा जवळ आल्यासारख्या वाटतात, अंगावर आल्यासारख्या वाटतात, त्याला एक डेप्थ मिळते आणि त्यामुळे आपण तिथे असल्यासारखं आपल्याला वाटतं. व्हर्च्युअल रियालिटी तर अजून आपल्याला म्हणजे आपणच तिथे आहोत, इमर्स झालेलो आहोत असा फील आपल्याला मिळतो. त्यामुळे एंटरटेनमेंट हॅज बिकम अक्यूट विथ द यूज ऑफ दिस पर्टिक्युलर व्हर्च्युअल रियालिटी. कल्चर अँड आर्ट. कल्चर अँड आर्टमध्ये देखील याचा उपयोग मोठ्या प्रमाणात आहे. सम म्युझियम्स अँड गॅलरीज ऑफर व्हर्च्युअल विजिट्स अँड इमर्सिव्ह एक्सपिरियन्सेस टू हेल्प अंडरस्टँड हिस्ट्री अँड कल्चर असोसिएटेड विथ ईच वर्क. अमेरिकेमध्ये एक मोठा कल्चरल स्टुडिओ त्यांनी बनवला की जिथे व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून आपण डायरेक्ट एंट्री घेऊ शकतो. डायनोसॉर्स मोठे मोठे आहेत, त्या डायनोसॉर्सला अगदी हात लावू शकतो इथपर्यंत आपल्याला, सगळं व्हर्च्युअली. पण जणू काही आपण हात लावू शकतो. मोठा डायनोसॉर तोंड उघडून आपल्याला गिळंकृत करायला येतो आहे का काय, अशी सगळी इन्फॉर्मेशन मिळते त्याच्यामध्ये, लाईव्हली इन्फॉर्मेशन. पुस्तकामध्ये फोटो पाहण्यापेक्षा अशी लाईव्हली इन्फॉर्मेशन फार महत्त्वाची असते आणि म्हणून दीज आर दी इम्पॉर्टंट
aspects of virtual reality. Fill the मीडियामध्ये इमर्सिव्ह जर्नलिझम हेल्प द युजर एक्सपिरियन्स द इव्हेंट्स लाईव्हली. प्रत्यक्ष जी इव्हेंट्स आहेत ना तिथे घडतात ते मीडियाच्या माध्यमातून कन्वर्ट होऊन एखादी दंगल झाली किंवा एखादं कुठं युद्ध झालं, ते युद्धभूमीवर गेलेला जो कोणी जर्नलिस्ट असतो त्यांनी शूट केलेलं जे आहे ते कन्वर्ट केलं जातं आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपण अनुभवू शकतो त्या सगळ्या गोष्टी. आर्किटेक्चर बिल्डिंग जिथे बांधली जाते, याच्या आधी कसं होतं त्या कागदावर तो प्लॅन बांधला जायचा, ते काही समजायचं नाही सामान्य माणसाला. इंजिनियर्सना समजायचं पण आपल्याला ते कळत नव्हतं. व्हर्च्युअल रियालिटीमध्ये तर ज्यांचं बांधायचं आहे त्यांना त्या रूममध्ये तो चष्मा लावून किंवा ते हेल्मेट लावून प्रत्यक्ष घरामध्ये फिरवून आणलं जाऊ शकतं की तुमचं घर कसं असेल त्याचा लाईव्ह एक्सपिरियन्स घ्या. पहिले नाही तर त्या प्लॅनवर पाहून इमॅजिन करावं लागायचं की आपलं घर कसं असेल, मग बेडरूम इथे असेल, मग किचन इथे असेल, इथून जिना वर जाईल, तिथून हा टेरेस असेल, अमुक असेल, त्या ठिकाणी सोफा इथे असेल. आता तसं गरजच नाही, आता त्या सगळ्या गोष्टीची आवश्यकताच नाही. आता डायरेक्ट आपण ते VRचं मशीन लावून आपल्या घरामध्ये चालतोय का काय, आपल्या घरामध्ये शिरतोय का काय आणि आपल्या घरातल्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये फिरून येऊ शकतो. इतका एक्सपिरियन्स आर्किटेक्चरमध्ये आपल्याला दिला जाऊ शकतो. लास्ट नॉट द लीस्ट इज कम्युनिकेशन. व्हर्च्युअल एक्सपिरियन्समध्ये आता भविष्यात आपण इतक्या जबरदस्तपणे पुढे जाणार आहोत की फोन केल्यानंतर जसं आपण आता व्हिडिओ कॉल करतो, तो व्हिडिओ कॉल केल्यानंतर आपल्याला तो माणूस त्या स्क्रीनवर दिसतो. काही दिवसांनी VRचे गॉगल्स किंवा VRच्या मशीन्स आणि हेल्मेट्स लावून आपल्याला त्या माणसाला समोर बसलेलं देखील पाहता येईल, इतका तो एक्सपिरियन्स मिळू शकतो. अगदी आपल्या समोर बसलेला असेल, जणू काही आपण शेक हँड करू शकतो, इतका जवळ आणि इतका तो लाईव्हली एक्सपिरियन्स की एखाद्या मित्राच्या घरी तो दुसऱ्या गावाला राहत असेल तर आपल्याला इतकं ते रिअल फील होईल की असं वाटेल त्याच्या घरी गेलो आहे आपण आणि तो आपल्याला त्याच्या घरातल्या सगळ्या रूममध्ये फिरवून आणू शकेल. अशा पद्धतीचं कम्युनिकेशन देखील फार स्ट्रॉंग कम्युनिकेशन व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून घडवलं जाणार आहे. फ्युचर काय आहे VRचं? व्हर्च्युअल रियालिटी इज वन ऑफ द टेक्नॉलॉजीज विथ हायेस्ट पोटेन्शियल ग्रोथ. प्रचंड पोटेन्शियल ग्रोथ आहे व्हर्च्युअल रियालिटीमध्ये. त्यामुळे व्हर्च्युअल रियालिटी शिकवली जाते अनेक ठिकाणी. ही व्हर्च्युअल रियालिटी येणाऱ्या काळामध्ये अतिशय पोटेन्शियल ग्रोथ आहे. ह्यूज इन्व्हेस्टमेंट विल बी डन इन VR अँड AR. आपल्या घरी मशीन्स लागतील, आपल्या घरी वेगवेगळ्या सिस्टीम तयार होतील आणि VR आणि ARमध्ये, ऑगमेंटेड रियालिटी आणि VRमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होणार आहे. त्यामुळे याच्याशी रिलेटेड असणाऱ्या कंपन्या अतिशय मोठ्या होतील. ह्यूज मार्केट डिमांड, याला मार्केट डिमांड राहणार आहे. मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं तुम्हाला सांगतो. केरळमध्ये टेकेडी नावाचं गाव आहे, तिथे पेरियार नॅशनल पार्क आहे. त्या पार्कमध्ये प्रत्यक्ष आपण जाऊन फिरून येतो, पण जायच्या आधी तो पार्क इतका मोठा आहे, प्रचंड मोठा पार्क आहे तो. 100 एकरामध्ये असणार. आपण 100 एकर पाहू शकत नाही, पण या 100 एकरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्राणी आहेत वेगवेगळे. मग आपण त्या तलावामधून आपल्याला त्या पेरियार नदी आहे त्या नदीमधून नेलं जातं. मग कधी प्राणी दिसतात कधी दिसत नाही. आम्ही गेलो तर 1-2 प्राणी दिसले फक्त, बाकी काही दिसलं नाही. पण त्यांनी काय केलं की त्यांनी त्या जंगलामध्ये प्रत्यक्ष ड्रोन नेऊन शूटिंग केलेलं आहे प्राण्यांचं आणि ते सगळंचं सगळं VRच्या माध्यमातून, जिथे एंट्री गेट आहे ना तिथेच एक मोठी VR रूम बनवली आहे त्यांनी. तिथे बसून आपण तो गॉगल लावून किंवा ते हेल्मेट लावून पूर्ण त्या पेरियार नॅशनल पार्कचा दौरा करून येऊ शकतो व्हर्च्युअली. सगळे प्राणी दिसतात आणि असं वाटतं की आपण प्रत्यक्ष ते अनुभवतो आहे. प्रत्यक्ष आपल्या बाजूनं वाघ आहे, आपल्या बाजूनी मोर आहे, आपण पाहतोय तर झाड बाजूनी आहे तर झाडावर मोर बसलेला आहे, या झाडावरून तो त्या झाडावर जातो. हे सगळं शूटिंग त्यांनी करून व्हर्च्युअली ते क्रिएट केलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष बघून जो आनंद मिळतो माणसाला तसाच किंवा त्यापेक्षाही थोडासा जास्त आनंद या व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून तिथे दिला जातो. हे मार्केट आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिथे जाता येत नाही त्या सगळ्या गोष्टींचा असा रिअल लाईफ एक्सपिरियन्स आपण घेऊ शकतो, जिथे आपण इमर्स होऊ शकतो स्वतः. ह्यूज इम्पॅक्ट ऑन टुरिझम आणि याच्यामुळे टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढते. आज त्या VRच्या माध्यमातून एखादी गोष्ट जर आपल्याला दाखवण्यात आली रिअल लाईफ, तर ती प्रत्यक्ष जाऊन अनुभवण्याचा आनंद आणि उत्सुकता आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे माणसं जातात, लोक जातात. एखाद्या गोष्टीची ॲडव्हर्टिजमेंट करायची असेल, केदारनाथला जात असताना किंवा बद्रीनाथला जात असताना ज्या पद्धतीचं सुंदर वातावरण आणि सुंदर निसर्ग दिसतो, तो जर VRने आपण पाहिला तर प्रत्यक्ष जाण्याची इच्छा होईल आणि मग आपण तिथे जाऊ. हा फील टुरिझमवर इम्पॅक्ट करणार आहे आणि त्यामुळे व्हर्च्युअल रियालिटी ही येणाऱ्या काळातली अतिशय महत्त्वाची बाब आहे. टेक्नॉलॉजी विल ग्रो विथ व्हर्च्युअल रियालिटी
अँड दॅट इज व्हाय इन दिस VEC कोर्स यू आर टॉट दिस. तुम्हाला काय शिकवलं जाते? कारण भविष्यात तुम्ही हे वापरणार आहात, त्यामुळे आपल्याला हे माहीत पाहिजे. ओके, सो दॅट वॉज द एंड ऑफ टॉपिक 2. वी हॅव अंडरस्टूड व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटीचे बेनिफिट्स कुठले आहेत, ती कुठे कुठे वापरली जाते, आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये आता भविष्यात व्हर्च्युअल रियालिटी कशा पद्धतीने येणार आहे, ऑगमेंटेड रियालिटी कशा पद्धतीने येणार आहे, आणि तुमचं माझं जीवन आमूलाग्र कसं बदलणार आहे, हे सगळं आपण पाहिलं. इथे आपला दुसरा टॉपिक संपतो आहे. पुढचा जो टॉपिक आहे तिसरा, तो तर येणाऱ्या काळातला अतिशय मोठा मंत्र आहे, आणि तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नेमका आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, त्याचे प्लॅटफॉर्म्स कुठले असतात, कशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या माझ्या जीवनावर प्रभाव करणार आहे, या सगळ्या संबंधीची चर्चा आपण नेक्स्ट टॉपिक शिकताना नेक्स्ट एपिसोडमध्ये करू. तोपर्यंत ॲज युजल माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अविनाश मोरील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जरूर करा, कारण येणाऱ्या काळात तुमच्या NEPच्या या बॅच जशी ही पुढे जाईल, तुमचं फर्स्ट इयर आहे, ही बॅच जशी पुढे जाईल तसं प्रत्येक वर्षाचे असे नवीन कोर्सेस जे युजली शिकवल्या जाणार नाहीत, ते सगळेच्या सगळे आपण इथे शिकणार आहोत, या प्लॅटफॉर्मवर शिकवले जाणार आहेत, आणि त्या सगळ्या कोर्सेसचा फायदा तुम्हाला होईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे त्या कोर्सेसचं नोटिफिकेशन हे तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. सोबतच VEC2साठी आपण एक व्हॉट्सॲप कम्युनिटी बनवली आहे, VEC2/Commu2. या कम्युनिटीला जॉईन करा. आता आपण कोर्स हळूहळू संपवतो आहे, त्यामुळे कोर्स संपल्यानंतरही आपल्याला त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास जर करायचा असेल तर या VEC2 या कम्युनिटीवर याचे सगळे नोटिफिकेशन आपण पाठवणार आहोत, आणि त्यानिमित्ताने आपली तयारी छान होणार आहे. त्यामुळे या कम्युनिटीला जॉईन करा, आपल्या कॉलेजचे ग्रुप त्याला जॉईन करा, आणि छान VEC2चा अभ्यास करा. चलो फिर, see you in the next episode, that is artificial intelligence topic 3. Till then, bye bye. Take very good care of yourself. Thank you so much.